आपण आज काय करणार आहोत, दशांश पूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी करणार आहोत. इथं काही उदाहरणे घेतलेली आहेत. आपण या उदाहरणामध्ये पहा 346.25 अधिक 27.197 हे पहिलं उदाहरण आहे. आपण याचं काय करणार आहोत, पद्धतशीर मांडणी करून घ्यायची. सुरुवातीला मांडणी करत असताना 346.25 हे घेतलं. आता दशांशच्या खाली दशांश आला पाहिजे या हिशोबाने मांडणी करायची. दशांशच्या खाली दशांश घेतलं, डावीकडची संख्या लिहून घ्या. इथे किती आहे 27 आणि पलीकडे किती आहे 197. आता इथं खाली एकही अंक नाही म्हणून इथं आपण शून्य घेतला आणि वर इथं कोणताही अंक नाही म्हणून इथं आपण काय केलं शून्य घेतला. आता झाले समान अंक झाले वर आणि खाली. आता यांची बेरीज करायची जसं आपण नॉर्मली बेरीज करतो. आपण दशांशला विसरायचं, सध्या थोड्या वेळासाठी दशांशला विसरून जायचं. इथं दशांश आहे, सरळ सरळ बेरीज करायची. 7 आणि 0 किती होतात 7, 9 आणि 5 किती होतात 14, 14ला 4 हातचाला 1, 2 आणि 1 3, 3 4, 4 6 आणि 7 13, 13ला 3 हातचाला 1, 4 आणि 2 6, 6 आणि 8 7, 3 आणि 0 3. आता दशांश किती अंक सोडून आहे 1 2 3 अंक सोडून आहे. इथे 1 2 3 अंक सोडून दशांश दिला. आपलं उत्तर काय आलं 373.447 हे उत्तर आलेलं आहे. आहे काय अवघड? उदाहरण घेऊन तुमची संकल्पना पूर्ण क्लिअर होऊन जाईल. इथं 39. आता इथं पुढे दशांश नाहीच, मग काय करायचं दशांश लिहायचं आणि पुढे शून्य लिहायचं. आता हे किती आहे 705.66 एका खाली मांडून घेतले. आता यांची बेरीज करा. वर काही नाही म्हणजे आपण शून्य लिहू. 6 आणि 0 6, 6 आणि 0 6, 9 5 14, 14ला 4 हातचाला 1, 4 आणि 0 3, 3 आणि 4 7 आणि 0 7 आणि दशांशला इथं 2 अंक सोडून दशांश दिले. 744.6 हे काय आलं आपलं उत्तर आहे. इथे सुद्धा काय दिलेलं आहे 42 अधिक 28.8 दिलेलं आहे. दशांश नंतर इथं एक अंक आहे, तिथं दशांश नंतर एकही अंक नाहीये. मग अशा वेळेस काय करायचं, इथं दशांश नंतर 1 शून्य द्यायचा. 42.1 दिला इथं आणि खाली 28.8 घेतलं. आता यांची बेरीज करा. 8 आणि 0 8, 2 आणि 8 10, 10ला 0 1, 4 आणि 2 6, 6 आणि 7 दशांशला उत्तर काय आलं 70.8 आलेले आहे. ठीक आहे. नेक्स्ट आता 3 अंक 1 2 3 संख्यांची बेरीज केलेली आहे. मग काय करायचंय 40 इथं खाली 27.7 इथं 3.451. आता इथं खाली 2 अंक एक्स्ट्राचे आहेत, जास्तीचे आहेत की नाही. खालच्या संख्येमध्ये 2 अंक जास्तीचे आहेत दशांश नंतर. मग इथं आपण काय करणार 2 शून्य वाढवले आणि वर काय करणार 3 शून्य वाढवले. इथं दशांश दिला आणि इथं 3 शून्य वाढवले आणि बेरीज केली. समोर 1 शून्य आहे की नाही. आता यांची बेरीज करून घ्या. जसं बेरीज करतो आपण तसं 1 आणि 0 1, 5 आणि 0 5, 7 आणि 4 11, 11ला 1 हातचाला 1, 7 आणि 3 10, 11, 11ला 1 हातचाला 1, 1 आणि 4 4 आणि 2 6, 6 आणि 1 7 दशांश किती आहे 1 2 3 अंक सोडून आहे. 1 2 3 अंक सोडून दशांश समजलं.